तर मैत्रिणींनो, थंबनेल बघून तर तुम्ही ओळखलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत. हो, आपण आज टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत. खूप साधी, सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया टोमॅटो ऑमलेट. सर्वात आधी आपण बघूया टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर इथे मी घेतलेलं आहे हे 2 वाट्या चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ, हे 2 लहान आकाराचे बारीक चिरलेले टमाटे, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, 4-5 हिरव्या मिरच्या, हे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 5 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीसाठी मीठ आणि 1 पिंच हळद पावडर घ्यायची. तर मैत्रिणींनो, सर्वात आधी काय करायचंय, हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी बघा अशी ही पेस्ट आधीच बनवून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवायला. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट बनवून ठेवायची आहे. तर बघा, सर्वात आधी मी या वाडग्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण एक एक वस्तू घालूया. सर्वात आधी मी कांदा घालते. अद्रक लसूण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, आणि थोडीशी हळद, 1 पिंच हळद घालायची फक्त, आणि मीठ चवीपुरतं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. हे बघा, अशा पद्धतीने हे पाणी हळूहळू घालायचं मैत्रिणींनो, जास्त एकदम नाही टाकायचं. अंदाज घेत घेत पाणी घालायचंय. थोडंसं पातळसरच बनवायचंय आपल्याला हे. बघा, या पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि मीठ हे टेस्ट करून बघायचं व्यवस्थित झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर चला आता आपण गॅसकडे वळूया. बघा मैत्रिणींनो, मिश्रण हे असं इतकं पातळसर ठेवायचं आहे. जास्त घट्ट नाही पाहिजे आपल्याला, असं पातळसर करायचं थोडंसं. तर आता गॅसवर आपण हा पॅन ठेवलेला आहे लो टू मीडियम फ्लेमवर गरम व्हायला. तुम्ही जाडबुडाचा तवा सुद्धा घेऊ शकतात. तर आता तवा तापलेला आहे आपला. तर आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि चमच्याने हे मिश्रण यावर पसरवायचं. असं या पद्धतीने बघा फिरवायचं. जाडसरच लेअर ठेवायची आहे, पातळ नाही करायची. डोश्यासारखी नाही, नको पाहिजे आपल्याला. असं जाडसर लेअर पाहिजे. या पद्धतीने आता यावर हा चिरलेला टमाटर जो आहे, टोमॅटो, याचे पीस घालायचे. या पद्धतीने पसरवायचे, पूर्ण पसरवून टाकायचे.
थोडेसे प्रेस करायचे हाताने. झालं. आता याच्यावर झाकण ठेवून 3 मिनिटानंतर उघडून बघायचं. तर मैत्रिणींनो 3 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण ही दुसरी बाजूही पलटवून घेऊया. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने याचा सोनेरी कलर आला पाहिजे. दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडं प्रेस करून घ्यायचं. साईडने कडेने जरासं थोडंसं तेल टाकायचं. पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटं. 3 मिनिटं झालेली आहेत. आता मी झाकण उघडते आणि बघा, आपलं टमाटर ऑमलेट तयार झालेलं आहे. हे बघा, खूप छान झालेलं आहे मैत्रिणींनो. हे तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे मी काढून घेते प्लेटमध्ये. हे बघा, हे आपलं टमॅटो ऑमलेट. मैत्रिणींनो, आपले टमॅटो ऑमलेट बनवून रेडी आहेत आणि सर्व करताना हे तुम्ही लोणी किंवा टोमॅटो केचप बरोबर देऊ शकता. वगैरे कधी घरात नसली तर डाळ भात बनवून तुम्ही याबरोबर पण खाऊ शकतात किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा झटपट बनवू शकतात किंवा मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकतात. तर अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर चला, भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.